आनंदी, शालू आऊंसोबत त्यांच्या रूममध्ये येतात. बसा मुलींनो, आऊ बोलतात त्यांना. तशी शालू आऊच्या रूमवर नजर फिरवत हळूच बोलते, आनंदी, आजींची रूम बघ केवढी मोठी आहे. एवढ्या मोठ्या रूममध्ये एकट्या आजी राहतात. त्यांना कुजबुजताना पाहून आऊ म्हणतात, काय बोलताय मुलींनो? नाही, काही नाही आजी, आनंदी पटकन म्हणाली. बरं, तुम्हाला नसेल सांगायचं मला तर नका सांगू. काय ग आनंदी, तुझ्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझे बाबा असतो. आता बाबा एकटेच आहेत गावी. मी मुंबईत जॉबसाठी आल्यामुळे. तुझी आई ग, ती कुठे असते? आऊ विचारतात तिला. तशी आनंदी माझी आई बोलते आणि तिचे डोळे पाणवतात. शालू म्हणते, आजी, आनंदीची आई नाही. आनंदी लहान असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. सॉरी आनंदी, मला माहीत नव्हतं. तुला वाईट वाटलं ना? आजी, असं नाही काही. तुम्ही सॉरी बोलू नका. खरं तर मी माझ्या आईला कधीच पाहिलं नाही. माझा जन्म झाला आणि माझी आई गेली मला सोडून. आईचं प्रेम काय असतं ते मला माहीतच नाही. मला त्रास नको म्हणून माझ्या बाबांनी दुसरं लग्न नाही केलं. माझे बाबा खूपच जास्त प्रेम करतात माझ्यावर. आजी आनंदीला मायेने जवळ घेतात. त्यांना आनंदीविषयी ऐकून वाईट वाटतं. शालू, तुझ्या घरी कोण कोण असतं? आऊ विचारतात. माझं खूप मोठं कुटुंब आहे आजी. माझे आई बाबा, बहीण भाऊ, काका काकी, त्यांची मुलं, आजी आजोबा आणि एक आत्या, एवढे सगळे आम्ही एकत्र राहतो. खरंच खूप मोठी फॅमिली आहे शालू तुझी, आऊ म्हणाल्या. तेवढ्यात सरू त्या सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली. चला आनंदी, शालू, गरम गरम नाश्ता करूयात, आऊ म्हटल्या आणि त्या दोघींना नाश्ता स्वतःच्या हातांनी सर्व केला आऊंनी. नाश्ता झाल्यानंतर आऊ म्हणते, चला मी तुम्हाला माझं संपूर्ण घर दाखवते. हो चला आजी, त्या बोलतात. आऊ त्यांचं घर त्या दोघींना फिरून दाखवत असतात. म्हणतात, ही माझ्या मुलीची रूम. त्यांच्या मुलीची रूम दाखवत आजी भावूक होतात. काय झालं आजी? त्या दोघी काळजीने आऊंना भावूक झालेलं पाहून विचारतात. माझी मुलगी मला सोडून गेली. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आता बोलताना. तिचा मुलगा, माझा नातू, माझी खूप काळजी घेतो. आता तो घरी नाहीये. नाही तर त्याच्याशी ओळख करून दिली असती तुमची मी. खूप जीव लावतो माझा नातू मला. पण मुलगी ती मुलगी असते. आई मुलीचं नातं वेगळंच असतं. तिची सर कोणत्याच नात्याला नाही येणार. आई वडील हयात असताना असं तरुण मुलीने जाणं म्हणजे खूपच जिव्हारी लागतं. माझ्याही खूप जिव्हारी लागलं होतं. मी तर माझी मुलगी गेल्यानंतर इतकी खचून गेलेली आणि माझ्यासोबत माझे मिस्टरसुद्धा. त्यांचीही अवस्था माझ्यापेक्षा वेगळी नव्हती. मी सावरली पण माझे मिस्टर नाही सावरले. मुलीचं ऐन उमेदीत जाणं त्यांच्यासाठी खूप मोठा सदमा होता. हृदयविकाराने गेले ते. मुलगी गेली त्यानंतर काही महिन्यांनी माझे मिस्टर गेले. त्यामुळे माझी तब्येत खूपच खालावलेली. त्यात माझा नातू लहान होता. मग त्याला मी हॉस्टेलला ठेवलं. त्याचे वडील एकटे पडले. बायको नाही, मुलगा नाही. मग ते दारू प्यायला लागले आणि त्यांनी दारूच्या नशेत दुसरं लग्न केलं. पण दुसऱ्या बायकोवर कधी त्याने मनापासून प्रेम केलं नाही. माझ्या मुलीला जावई कधी विसरलाच नाही. खूप प्रेम होतं त्या दोघांचं एकमेकांवर. फक्त शरीर संबंधातूनच त्याच्या दुसऱ्या बायकोला मुलगा झाला असावा बहुतेक. जावई दारू पिऊन घरी यायचा. मग काय पाहावं तेव्हा नुसती भांडणं असायची त्या दोघा नवरा बायकोंमध्ये. त्यानंतर जावई व्यसनाच्या जास्तच आहारी गेला. माझ्या मुलीनंतर 2 वर्षांनीच आमच्यातून कायमचा निघून गेला जावई. शालू विचारते, आनंदी, जावई आजीचा इथे म्हणजे ते घर जावई होते वाटतं. शांत बस शालू, आनंदी बोलते तिला. पण आऊ ऐकतात त्या. हो शालू, घर जावई होते ते. माझ्या मुलींनी प्रेम केलं. जावयाच्या घरच्यांनी तिला ॲक्सेप्ट नाही केलं. मग माझ्या मिस्टरांनी तिला इथेच घरी ठेवून घेण्याचा निर्णय घेतला. मिस्टरांचा लेकीवर खूप जीवापाड प्रेम तिच्यावर. मग त्यांनी लेकीला स्वतःपासून दूर जाऊच नाही दिलं.
हे वैभव, ही संपत्ती, हे सगळं माझ्या मिस्टरांनी कमावलं. त्यात भर माझ्या नातवांनी घातली. आता माझ्या नातवांनी खूप वाढवला त्याच्या आजोबांचा बिझनेस. त्यानंतर आऊ नातवाची म्हणजे धैर्याची रूम त्यांना दाखवणारच असतात. तेवढ्यात आश्रमातून आऊंना कॉल आला. आऊ, तुम्ही आश्रमात येणार आहात ना? आऊंनी तसं कालच कळवलेलं आश्रमात, म्हणून आश्रमातील मॅडमने आऊंना कॉल करून विचारलं. हो, आऊ म्हणाला. लवकर या आऊ, आज मुलांचे खेळ आयोजित केले आहेत ते पाहण्यासाठी. बरं ठीक आहे, येते मी, आऊ म्हणाल्या आणि त्यांनी कॉल कट केला. आनंदी, शालू, आपल्याला आश्रमात जाण्यासाठी लवकर निघायला हवं. तिथे आश्रमातील मुलांचे खेळ आयोजित केले आहेत. बरं ठीक आहे, जाऊयात आजी, त्या दोघी बोलतात आणि जिन्यातून उतरून खाली हॉलमध्ये येत असतात तेव्हा तिथे सीता आणि प्रमोद असतात. आता त्या दोघींना पाहून सीता मनातच बोलते, ही म्हातारी नातवाचं लग्न ठरवते की काय? कोण आहेत या मुली? या मुलींच्या कपड्यांवरून नाही वाटत म्हातारी तिच्या नातवासाठी यांना पाहत असेल. असं नसेल काही. मी जरा जास्तच विचार करते, सीता स्वतःशीच म्हणाली. आऊजवळ आल्यावर सीता विचारते त्यांना, आऊ, कोण आहेत या मुली? आऊ म्हणतात, या माझ्या फ्रेंड्स आहेत. तुला काही प्रॉब्लेम? त्याचवेळी तिथेच उभा असलेला प्रमोद त्या दोघींना पाहून त्यांच्याकडे विचित्र वासनाधीन नजरेने पाहू लागतो. खूपच नाजूक कळ्या दिसत आहेत ह्या. कोण आहेत या? तो मनातच बोलतो. सीता, आऊ, तुम्ही बाहेर निघालात का? विचारते. हो, मी आश्रमात निघाले, आऊ म्हणतात आणि पुढे चालू लागतात. प्रमोद म्हणतो, आऊ, मी येऊ का तुमच्यासोबत? तुम्हाला सोडतो आश्रमात? नाही, काही गरज नाही, आऊ म्हणतात. ड्रायव्हर आहे, तो सोडेल आम्हाला. प्रमोद मनात, ही म्हातारी जरा जास्तच हुशार आहे. मला तिच्या वाऱ्याला पण उभं करत नाही आणि त्या धैर्यासाठी जीव देते. आऊ गेल्यानंतर प्रमोद म्हणतो, मॉम, ही म्हातारी फक्त बघावं तेव्हा तिच्या त्या लाडक्या नातवाचाच विचार करत असते. त्याच्याशी किती प्रेमाने बोलते. माझ्याशी नीट बोलायला तिचं तोंड दुखतं. सीता, ती तुझी थोडी आजी आहे म्हणते. ती तर त्या धैर्याच्या आईची आई आहे. आपल्याला या घरात राहून देते, तेच खूप उपकार आहेत त्या म्हातारीचे. तिने आपल्याला घराबाहेर काढलं तर आपण काहीच नाही करू शकणार. ही सर्व प्रॉपर्टी धैर्याच्या आईच्या नावावर आहे आणि आता धैर्याचं लग्न झालं की त्याच्या बायकोच्या नावावर होईल. ती हेमा कुठे तडमडली पहा जा प्रमोद तिला. कालपासून ती घरी नाही आली. मॉम, तिला त्या धैर्याला तिच्या जाळ्यात ओढायला नाही जमत वाटतं. तिच्या जागेवर दुसरी कोणीतरी मुलगी धैर्याकडे पाठवायला पाहिजे होती आपल्याला. फक्त हेमावर अवलंबून नको राहायला आपल्याला मॉम. तिच्याने काही होईल असं नाही वाटत मला. मलाही असंच वाटतंय, सीता म्हणाली त्याला. तेव्हाच हेमा येते तिथे. तिने खूपच जास्त ड्रिंक केलेली. सीता आणि प्रमोदचं बोलणं ऐकते ती आणि बोलते, आत्या, काय बोलत आहेस तू? मला काही नाही जमणार. खरंच बोलत आहेस आत्या तू? मला काहीच नाही जमणार आत्या. त्या धैर्याने मला त्याच्या ऑफिसमधून काढून टाकलंय. मला तो पुन्हा कधीच नाही त्याच्या ऑफिसमध्ये ठेवणार आता. का? का काढलं तुला ऑफिसमधून? असं का केलं हेमा त्याने तुझ्यासोबत? सीताने विचारलं तिला. एका मामूली एम्प्लॉईसाठी त्यांनी मला काढून टाकलं कामावरून आत्या. दारूच्या नशेत हेमा बोलत होती. सीता म्हणाली, प्रमोद, चौकशी कर, काय झालं काल हेमासोबत ऑफिसमध्ये त्याविषयी. प्रमोद लगेच कोणाला तरी कॉल लावतो आणि माहिती मिळवतो. तो काल ऑफिसमध्ये घडलेला सर्व प्रकार त्याच्या मॉमला सीताला सांगतो. सीता रागाने तळपत असते. लायकी आहे का हिची इथे राहण्याची? तरी राहायला मिळतंय, सीता बोलते.
आणि हेमाच्या जोरात कानाखाली ठेवून देते. बोलते, काय गरज होती तुला ऑफिस स्टाफमधल्या मुलीसोबत असं वागण्याची? ही तर त्या धैर्याच्या डोक्यात गेली असेल. हिच्या प्रेमात पडणं तर दूरच, हिला तर तो त्याच्या नजरेसमोरही उभं करणार नाही आता. हेमा नशेत असते. ती म्हणते, आत्या तू मला का मारलंस? तू खूप स्वार्थी आहेस. तुझ्या कामापुरता माझा वापर करतेस आत्या तू. गप्प बस, नाही तर दुसरी ठेवून देईल, सीता म्हणाली तिला. प्रमोद, हिला हिच्या रूममध्ये सोड, सीता बोलून तिथून निघून जाते. प्रमोद हेमाला रूममध्ये नेऊन बेडवर ढकलून देतो. तो तिच्या अंगावर येत म्हणतो, तिला, त्या धैर्याला तुझी कदर नसली तरी मी आहे डार्लिंग तुझ्यासोबत, तुझी काळजी करायला. तो हेमाच्या दोन्ही हाताचं मनगट पकडून तिच्या ओठांवर ओठ टेकून तिला किस करू लागतो. असं तो हेमासोबत पहिल्यांदाच नव्हता करत. तिच्या सहमतीने बऱ्याच वेळा त्या दोघांनी एकत्र बेड शेअर केलेला. त्यात आज ती नशेत असते. तिचा वापर सीता आणि प्रमोद धैर्याची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी करत असतात. आऊ आणि त्या दोघी आश्रमात पोहोचलेल्या. आऊंना आलेलं पाहून आश्रमातील ज्योती मॅडम लगबगीने त्यांना भेटायला पुढे आल्या. किती दिवसांनी येत आहात आऊ तुम्ही आश्रमात, म्हणाल्या त्या. हो ना, आता पहिल्यासारखं येणं नाही होत माझं आश्रमात, म्हणाल्या आऊ ज्योती मॅडमला. मुलं कशी आहेत आश्रमातील? सर्व ठीक चाललंय ना आश्रमात? आऊ चला पहा आता तुम्हीच, ज्योती मॅडम म्हणाल्या. या मुली कोण? ज्योती त्या दोघींकडे पाहून विचारत होत्या. अगं ज्योती, यांची ओळख करून द्यायची राहिलीच बघ. ही आनंदी आणि ही शालू. तशा त्या दोघी हात जोडून नमस्कार करतात ज्योती मॅडमना. ज्योती छान स्माईल करते त्यांना. आश्रमातील मुलं मैदानात एकत्र जमलेले. त्यांचे वेगवेगळे खेळ चालू होते तिथे. आनंदी, शालू, तुम्ही दोघी जा तिकडे, तुम्हीही मुलांसोबत खेळा, आऊ म्हणाल्या त्यांना. ठीक आहे आजी, आनंदी म्हणाली आणि शालूचा हात पकडून त्या मुलांजवळ गेल्या. आश्रमातील मुलांसोबत त्या दोघींनी क्षणात मैत्री केली. ती गावी असताना जिल्हा परिषदेच्या शाळेवर कधी कधी मुलांना शिकवायला जायची. त्यामुळे लहान मुलांसोबत खेळण्याची सवय होती आनंदीला. आऊ आणि ज्योती बसून आश्रमाविषयी, तेथील सोयीसुविधांविषयी गप्पा करत होत्या. मुलांना शिकवण्यासाठी आश्रमात शिक्षक होते. ते आता मुलांचे खेळ घेत होते. आनंदी, शालू दोघी मिळून तेथील शिक्षकांना मदत करत होत्या. आनंदीकडे आऊ कुतूहलाने पाहत होत्या. किती प्रेमळ आहे ही मुलगी, लगेचच कशी ही कोणासोबतही जुळवून घेऊ शकते. माझ्या धैर्यासोबतही चांगलंच जुळवून घेईल आनंदी. आऊ तिच्याकडे पाहून मनातच विचार करत होत्या आता. तेव्हाच आऊच्या मोबाईल फोनची रिंग झाली. लगेचच घेतला त्यांनी कॉल. हॅलो आऊ, कुठे आहेस? माझं काम झालंय, मी येतो घरी तुला आश्रमात घेऊन जाण्यासाठी, धैर्य म्हणतो. धैर्य, मी आश्रमात आले आणि इथेच थांबणार आहे आणखी बराच वेळ. मी मुलांचे खेळ चालू आहेत आश्रमात, तेच पाहत आहे आता. बरं ठीक आहे आऊ, मी आश्रमात येतो, आपण घरी एकत्र जाऊयात तिथून. ठीक आहे धैर्य, ये तू, आऊ बोलल्या आणि फोन कट झाला. येस येस, आऊ अगदी लहान मुलांसारखं करत होत्या आता, धैर्य येणार म्हणून. आनंदी, आज माझा धैर्य पाहिल तुला, तू नक्की आवडशील माझ्या धैर्याला, मला खात्री आहे. आऊचं आपलं स्वतःशीच मनात चालू असतं. काहीच मिनिटात येतो धैर्य आश्रमात. तो आऊजवळ येऊन बसतो. आऊ बोलतात, आला धैर्य? हो आलो, म्हणतो तो. अरे तुला काल मी बोललेली तुझ्यासाठी मी एक मुलगी पाहिले. हो आऊ, त्याचं काय आता? तू भेटलीस का तिला? हो मी भेटले, पण तुला भेटायचं आहे तिला. ती आहे आता आश्रमात. काय? तो जरा मोठ्यानेच बोलला. मला नाही भेटायचं आऊ कोणत्याही मुलीला, बोलून तो ताडकन उठून
कॉलवर बोलत तिथून निघून गेला. तिथेच बाजूला कॉलवर बोलत असतो तो. असा काय हा? आऊ स्वतःशीच बोलून त्याला थांब ना धैर्य बोलत असतात, पण मागे वळून नाही पाहत तो. बराच वेळ कॉलवर बोलून झाल्यावर तो पुन्हा आऊच्या तिथे येऊन बसतो. निघूयात का आपण? तो पुन्हा विचारतो. तेवढ्यात ज्योती मॅडम काही वेळ त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या असतात. त्या धैर्याला पाहून त्याची चौकशी करण्यासाठी तिथे येतात. त्या धैर्याच्या लहानपणापासून धैर्याला ओळखत असतात. धैर्य, मुलांचे खेळ चालू आहेत आश्रमात, चल पाहायला. तू एवढा पैसा पुरवतोस आपल्या मुलांसाठी, आश्रमसाठी. आपल्या आश्रमातील मुलं तरी बघ किती हुशार आहेत ते. चल माझ्यासोबत. बोलून ज्योती मॅडम जबरदस्ती त्यांच्यासोबत घेऊन जातात त्याला. धैर्य नाही बोलू शकला ज्योती मॅडमना. तो त्यांच्यासोबत मुलांचे खेळ पाहण्यासाठी गेला आणि आता समोर तिला लहान मुलांसोबत खेळताना पाहून तिच्याकडे पाहतच राहिला. तोंडातच पुटपुटतो, आनंदी इथे कशी? आऊने माझ्यासाठी पाहिलेली मुलगी म्हणजे आनंदी आहे तर. पण आऊची आणि आनंदीची भेट कशी झाली? त्या दोघी एकमेकींना कशा ओळखतात? धैर्याला प्रश्न पडला. धैर्याला पाहून खेळत असणारी मुलं धैर्यदादा आला बोलत त्याच्याजवळ धावत पळत आली. त्या मुलांनी धैर्याच्या कमरेला विळखा घातला. सर्वच मुलं तिथून का जात आहेत म्हणून आनंदीने मुलांच्या दिशेला पाहिलं आणि तीही शॉक लागल्याप्रमाणे पाहू लागली. दोघेही एकमेकांकडे पाहत होते आता. शालू आनंदीला हलवते. आनंदी आवाज देते. तेव्हा कुठे आनंदी भानावर येऊन शालूकडे पाहते आणि लाजते. शालू म्हणते, हा मॅडम, तुम्ही चक्क लाजत आहात. शालू बोलून ती तिला मिठी मारते. आता धैर्याकडे हळूच नजर वर करून पाहत गालातल्या गालात गोड हसत असते आनंदी. तोही तिला स्माईल देत असतो. पण त्याच्याभोवती मुलं जमलेली असतात. तो आता खाली वाकून मुलांसोबत बोलत असतो. आऊने दुपारच्या जेवणात मुलांसाठी छान बेत केलेला. तिथेच मुलांसोबत आऊ, धैर्य, आनंदी, शालू जेवायला बसतात. धैर्याने आऊंना अजून कळू नव्हतं दिलं त्याला आनंदी आवडते ते. जेवताना तो अनेक वेळा आनंदीकडे चोरून पाहत असतो आणि तीही त्याच्याकडे तशीच पाहत असते. आऊ धैर्यकडे न पाहता आनंदी आणि शालूसोबत गप्पा करत जेवत असतात. धैर्य मनातच बोलतो, रागवलेस आऊ माझ्यावर, ते कळते मला. पण तुला कळेल मला आनंदी आवडते तेव्हा तुलाच खूप जास्त आनंद होईल माहीत आहे मला. पण थांब थोडा वेळ, मी लगेच नाही सांगणार तुला मला आनंदी आवडते ते. जेवण उरकल्यावर आश्रमातील मुलांचा निरोप घेऊन ते निघतात. आऊ धैर्यशी बोलत नसते आणि त्याच्या जवळही जात नसते. धैर्य आला तेव्हाच त्यांनी ड्रायव्हरला कार घेऊन घरी जायला सांगितलेलं. आता तिथे धैर्याची एकच कार उभी असते. ड्रायव्हर कुठे गेला? आऊ बोलत असते. तेव्हाच धैर्य आऊजवळ, निघायचं का? आऊ बोलते, मी नाही येत तुझ्यासोबत, मी टॅक्सी करून घरी येईल, तू जा. आऊ बोलते त्याला. शालू बोलते, आनंदी ते बघ, ते दोघे एकमेकांना ओळखतात. म्हणजे आजींचे नातू बॉस आहेत असं वाटतं मला. आनंदीही त्या दोघांकडे पाहत असते आता. तिलाही आत्ताच कळलं आजी आणि धैर्याचं नातं असावं असं. त्यामुळे तीही शॉकमध्ये असते. आनंदी, शालू तिला आवाज देऊन हलवते. हा शालू, आनंदी म्हणते. अगं हे दोघे एकमेकांना ओळखतात. हो ग शालू, मलाही आत्ताच कळलंय. आनंदी म्हणते, म्हणजे ते आलिशान घर बॉसचं आहे तर? आनंदी, मला वाटतंय बॉस तुझ्या प्रेमात आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या घराची तू राणी होणार. आनंदी, शालू तिला हळूच चिडवत बोलते. तशी आनंदी शांत बस, ते पाहतील आपल्याकडे. शालूला बोलते, आऊ चल बस ना कारमध्ये. धैर्य आऊला विनंती करत बोलतो, नाही बसणार. तू आधी सांग, मी पाहिलेली मुलगी आवडली की नाही तुला?
कोणती मुलगी? धैर्य मुद्दाम विचारतो. कोणती म्हणजे ती बघ ती तिकडे, ती गोरी सडपातळ बांध्याची, लांब केसांची, हसताना गालावर बघ कशी छान खळी पडते तिच्या. बघ तिकडे तिच्याकडे, मग कळेल तुला ती किती सुंदर आहे ते. धैर्य आऊचे खांदे पकडून म्हणतो, आऊ, नाव काय तिचं? आऊ म्हणते, आनंदी. धैर्य असून आऊकडे पाहतो. हसायला काय झालं धैर्य तुला? आऊ, तू एवढ्या साधारण मुलीशी माझं लग्न लावून देणार आहेस? तू माझ्या स्टेटसचा विचार नाही केलास का? ती मुलगी सुंदर आहे, पण खूपच गरीब घरातील दिसते. मला नाही शोभणार. तो मुद्दाम बोलत होता आता. का नाही शोभणार तुला धैर्य? तुमचं लग्न झाल्यानंतर तू तुझ्या स्टेटसला शोभेल तसं ठेव तिला. मला काहीच ऐकून नाही घ्यायचं तुझं धैर्य. तुला याच मुलीशी लग्न करावं लागेल आणि मी नाही केलं तर या मुलीशी लग्न तर काय करशील आऊ तू? तर मी निघून जाईल तुझ्या आयुष्यातून काशीला आणि तिकडे जाऊन संन्यास घेऊन बसेल कायमची. आऊ तोंड फिरून बोलते. तो बोलतो, आऊ, त्याची काहीच गरज नाही. मी आनंदीच्याच प्रेमात आहे. माझा जीव वाचवणारी मुलगी आनंदीच आहे. आऊ, मी तुला सांगितलेलं एका मुलीने आणि तिच्या बाबांनी मिळून माझा जीव वाचवला. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आनंदीच आहे. मी खूप प्रेम करतो आनंदीवर. धैर्य म्हणाला आऊंना आणि आऊच्या आनंदाला पारावरच नाही उरला. त्या अतिशय खुश झाल्या. त्या खूपच प्रेमाने धैर्यकडे पाहत होत्या आता आणि धैर्य आऊंकडे पाहून गोड हसत होता. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.